ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी बातमी आता आली। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील शेतकऱ्याला भेटला नव्हता। बघा, नमोच्या हप्त्याला सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। तर बघा, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 23व्या हप्त्याचे वितरण होणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला डबल खुशखबर देण्यामध्ये येत आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या एकत्रित निर्णयामुळे आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शेती कामासाठी लागणारा भांडवली खर्च म्हणजे की बी बियाण्यासाठी आता मदत सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला कोणता या ठिकाणी खर्च लागत असेल तर थोडासा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा, शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला, जी प्रसिद्ध झाला। आता कोणते शेतकरी पात्र आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतो आणि तो देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तो अपलोड देखील झाला आहे। तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरतात का हे नक्कीच पाहून घ्या। तर मग शेतकरी बांधवांनो, हो सर्वात महत्त्वाचं आहे, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार। तर मग कोणकोणत्या भागामध्ये हा हप्ता मिळणार? बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आता जो काय हप्ता मिळणार आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलं, टप्प्याटप्प्याने हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि आज फक्त 13 जिल्ह्याचा नंबर लागला आहे। हो शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे। पहा, सकाळपासून वितरण सुरू करण्यामध्ये येत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा निघतो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार? बघा, 13 जिल्ह्याची यादी सरकारने सांगितली आहे आणि ती 13 जिल्ह्याची यादी जारी देखील करण्यामध्ये आली। तर मग शेतकरी बांधवांनो, चला यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा निधी मिळणार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून सुरू असलेली बघा ही योजना आता या ठिकाणी मोठी क्रांतिकारी योजना ठरत आहे आणि शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, जोपर्यंत भाजप संस्कार आहे, फडणवीस सरकार आहे, तोपर्यंत ही योजना कसल्याही प्रकारे बंद पडणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, जोपर्यंत बीजेपी सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, पात्र लाभार्थीची यादी आता सरकारच्या माध्यमातून जारी झाली शेतकरी बांधवांनो, आणि दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची आहे यादी आणि आपण आता यादी पाहून घेत आहोत। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, कोणते ते 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार? तर बघा, सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सांगितला तो म्हणजे की कोकण विभागामधील रत्नागिरी। बघा, त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे।
भौगोलिकदृष्ट्या कठीण असलेल्या या भागामधील शेतकऱ्याला वेळेवर मिळणार ही मदत शेतीच्या महत्त्वाच्या कामासाठी आता शेतकऱ्याला नक्कीच फायद्याची होणार आहे. बघा, पेरणीचे दिवस आता या ठिकाणी आले. पेरणीसाठी सरकारच्या माध्यमातून लाभ आता शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येत आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, जरी तुमचं यादीमध्ये नाव येत असेल, बघा या 13 जिल्ह्याच्या यादीमध्ये जरी तुमचं नाव असेल तरी पण काही कामे तुम्हाला सरकारने करायची सांगितली होती. ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक, बघा तुम्ही स्पष्टपणे तुमचं खातं तुमच्या आधारशी लिंक आहे का नाही हे तपासून घ्या. तुमची KYC असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार असं सरकारने सांगितलं आहे. जर तुमची KYC नसेल तर अडचण येईल. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहणं गरजेचं आहे. बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील गुड न्यूज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेला हप्ता आता मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सोपे झाले. कारण की शेतकऱ्याला पेरणीच्या दिवसामध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा शेतकऱ्याला लाभ तर मिळणार आहे, परंतु ज्या जिल्ह्यांचं नाव यादीमध्ये येत नाही त्यांना हप्ता कधी मिळणार तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो. सरकारने 3 टप्प्यामध्ये किंवा त्यापेक्षाही जास्त टप्प्यामध्ये आता वितरण सुरू केलं आहे आणि आज 13 जिल्ह्याचा नंबर लागला. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर यादीमध्ये तुमचं नाव जर येत नसेल तर तुम्ही थोडासा काळ वाट बघा. कारण की बघा, जेव्हा कधी यादी येते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येते आणि यादीमध्ये जर का तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असतो. आत्ता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की विदर्भामधील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासादायक बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा, पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांना आता कसल्याही प्रकारे जास्त ताण घेण्याची गरज नाही. कारण की सरकारच्या माध्यमातून मिळणार हे 4,000 रुपये शेतकऱ्याला नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. बघा, या दोन्ही योजनांचे एकत्रित हप्ते मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक ताण आता या ठिकाणी कमी व्हायला मोठी मदत आता मिळणार आहे. आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार मराठवाड्यामधील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी या हप्त्याच्या वितरणाची सर्व तयारी केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जर मराठवाड्यामधून जर तुम्ही असाल, लातूर आणि धाराशिव या भागामधून जर असाल तर या शेतकऱ्यांना लाभ नक्कीच मिळणार आहे. कारण की सरकारने आता निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, हप्ता कधी येणार याबद्दलचे प्रश्न जे काय होते ते आता या ठिकाणी निर्णय लागले आहे आणि DBTच्या माध्यमातून हे वितरण केलं जात आहे. शेतकऱ्याला चांगला दिलासा आता या बातमीमुळे नक्कीच मिळाला असेल. शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता लाभ देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आता आपण संपूर्ण यादी पाहून घेऊया. बघा, कोकणातील रायगड आणि पालघर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळणार. बागायतदार शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया पुन्हा एकदा तपासून घ्यावी. बघा, तुम्हाला हप्ता मिळणार आहे. PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वितरणामध्ये कोणताही गोंधळ आता होणार नाही आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. आता महत्त्वाचं बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली आणि कोल्हापूर. हो, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ मिळणार. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामधून असाल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येत आहे आणि काही शेतकरी बांधवांना मेसेज देखील येऊ लागले की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. बघा, मागे जो काय हप्ता भेटला नव्हता त्यामागे काही तांत्रिक कारणे आढळून आली होती. बघा,
आता सरकारने सर्व काही तांत्रिक अडचणी दूर केल्या आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा देण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भामधील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील मदत आता जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. कारण की तुम्ही आता फक्त तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवा. कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईल वाजू शकतो आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये बघा 2,000 रुपये नाही तर डायरेक्ट 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारने स्वतः आता निर्णय घेतला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा विदर्भातील चंद्रपूर. बघा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे शेतीसाठी मिळालेले मोठे बळ आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळवताना होणारी धावपळ आता थांबणार आहे. शासनाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्याच्या हिताचे असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झालेले आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर बीड भागामधून असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी नक्कीच असणार आहे. कारण की बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता शेतकऱ्याला लाभ मिळणार. परंतु शेतकरी बांधवांनो, एक अट या ठिकाणी सरकारने घातली आहे. त्या अटीचे पालन शेतकरी बांधवांना करावे लागणार. आता पुढील जिल्हा पाहून घ्या. मराठवाड्यामधील परभणी या जिल्ह्यामध्ये देखील राज्य आणि केंद्र बघा दोन्ही सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा मिळत आहे. बघा काही अशा अडचणी आहे ज्या अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतकरी बांधवांना लाभ देखील मिळू शकत नाही. आता बघा याचे कारण देखील सरकारने सांगितलं. काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांचं स्वतःचं फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही. बघा ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं फार्मर आय डी कार्ड काढलं नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं. आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, लाभ तर मिळणार आहे. परंतु आता शेवटचे जो काही जिल्हे आहेत ते म्हणजे की सरकारने सांगितले अहमदनगर. बघा अहमदनगर हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी निधी जमा होणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला आता कसल्याही प्रकारे प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही. कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि पुढील यादी जर तुम्हाला बघायची असेल आणि अशाच शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला जर पुढे देखील बघायचे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.